वंचित महाविकास आघाडीतील घटक पक्ष अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, वंचितसाठी आणखी कोणत्या जागा द्याव्यात यावरही चर्चा झाली। संजय राऊतांचं वक्तव्य। जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची दिल्लीत बैठक, जागा वाटपावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनाही दिल्लीत बोलावलं। राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीच्या गुलामीचा पट्टा, मानेच्या पट्ट्यापेक्षा दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा। फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे हे कळलं, तुमचं खरं रूप समोर आलं, तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं। जरांगेंची अजित पवारांवर टीका। दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम। प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। शिंदे गटाचं हायकमांड मोदी शहा, आमचं काम मुंबईतच होतं, आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही। राऊतांची टीका। तर फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच कराव्या लागणार, राऊतांचा निशाणा। 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ। आमदार अपात्रता प्रकरणावरून टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटलांचा निशाणा। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळींविरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत। शिंदे गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्री शंभूराज देसाईंना शिवीगाळ, देसाई शिंदेंना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत शिवीगाळ। शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी, ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या राजापूर दौऱ्यावर। शिवसंकल्प अभियानानिमित्त शिंदेंची आज राजापुरात सभा। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। सिंधुदुर्गच्या राजापूरमध्ये होणाऱ्या शिवसंकल्प अभियानासाठी हजारो महिला शिवसैनिक रवाना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाच्या सभेला संबोधित करणार। मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर। नाशिक युवा महोत्सवाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार। नाशिक दौरा आटोपल्यानंतर संजय राऊतांनी घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन। स्थानिक कार्यकर्ते तसंच विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्यासोबत राऊत साईदरबारी। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा वाद चिघळला। अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि इतर 10 सदस्यांना कायदेशीर नोटीस, नियमबाह्य केलेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी। संभाजीनगरमध्ये मनसेच्या बॅनरला झाकून भाजपचा बॅनर। गारखेडमध्ये संतप्त मनसैनिकांनी हातोडा घेऊन भाजपचा फलक हटवला। मुंबई पोलीस दलातील 8 महिलांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील बलात्काराच्या आरोपाचं पत्र बनावट, तर या बनावट पत्राच्या आधारे खळबळ उडवणाऱ्याचा पोलीस शोध घेणार। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक। 3 महिन्यात नव्यानं पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार। आमदार कैलास पाटील यांचा थेट इशारा। बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा झटका। आरोपींना शिक्षेत दिलेली सूट योग्य नाही, गुजरात सरकारनं दिलेली शिक्षेतील सूट सुप्रीम कोर्टाकडून रद्द। मालदीव नको, लक्षद्वीपला चला, सोशल मीडियावरती #ट्रेंड। मालदीवमधील मंत्र्यांनी मोदींवरती केलेल्या टीकेवर सोशल मीडिया चर्चा। भारतीय प्रवासी कंपनी इज माय ट्रिपकडून मालदीवचं बुकिंग रद्द। मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर प्रवासी कंपनीचा निर्णय। पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला। 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक। सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं आलं समोर। अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराचं काम युद्धपातळीवर। 22 जानेवारीच्या आधी काम पूर्ण करण्यात येणार। मुख्य प्रवेशद्वाराला आकर्षक सजावटही केली जाणार। अयोध्येत रामघाट या नव्या रेल्वे स्थानकाची स्थापना। अयोध्या स्थानकापासून रामघाट रेल्वे स्थानक केवळ 3 किलोमीटर अंतरावर। रेल्वे स्थानकाच्या सजावटीचं काम सुरू। अयोध्येत शरयू नदीच्या तीरावरती जय्यत तयारी। 1008 शिवलिंग आणि 100 कुंडात महायज्ञ होणार। नेपाळी भावनांकडून महायज्ञाची जय्यत तयारी सुरू। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील डॉक्टर उज्ज्वल निकम यांना निमंत्रण। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 889 जणांना निमंत्रण।
अत्यंत दुर्मिळ वाघाच्या प्रजातीचा व्हिडिओ भारतीय वन्य सेवा अधिकारी सुशांत नंदांकडनं शेअर। हे दृश्य ओडिशाच्या जंगलातील असल्याची नंदांची माहिती। राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू। कर्तव्य पथावरती संचलनाची जोरात तयारी। यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू। आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात दिल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पिंपरीतल्या वृद्ध दाम्पत्याला 3 लाखांची मदत। समस्या ऐकून मुख्यमंत्री गहिवरले। आर्थिक मदतीसह दाम्पत्याला घर मिळवून देण्याचंही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आजच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संपाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत। कांद्याला सरासरी 1840 रुपये भाव। पुण्याच्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यातच सलग 6व्या दिवशीही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा। पुण्याच्या लोणावळ्यामध्ये रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज। वातावरणात होणाऱ्या बदलामुळे डेंग्यू मलेरियाच्या रुग्णात वाढ। तळेगाव बाजारपेठेत फवारणीचं काम युद्धपातळीवर सुरू। धाराशिवच्या 101 पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांच्या 40% जागा रिक्त। 14,000 पशूंमागे केवळ 1 डॉक्टर। डॉक्टरांची भरती करण्याची पशुपालकांची मागणी। तलाठी भरतीच्या निकालावरती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप। गुन्हे दाखल असलेलेही परीक्षेत पास झाल्याचा आरोप। निकालामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ। लातूरच्या निलंगा तालुक्यातील काटेजवळमध्ये 3 एकरावरील ऊस जळून खाक। काटेजवळगामध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचं नुकसान। अकोल्याच्या अकोट रोडवरती उभ्या कारला लागली आग। स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण। कुठलीही जीवितहानी नाही। 8 राज्यांच्या काँग्रेस स्क्रीनिंग समितीच्या सदस्यपदी यशोमती ठाकूर। महाराष्ट्रातनं 2 नेत्यांचा समितीमध्ये समावेश। लातूरच्या गाधवडमध्ये 55 गावातील मराठा आंदोलकांची बैठक। मुंबईला होणाऱ्या मराठा आंदोलनाचं बैठकीत नियोजन। वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं कर्जमुक्त सातबारा अभियान सुरू। युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोलेंच्या नेतृत्वात अभियानाला सुरुवात। कोल्हापूरच्या इचलकरंजीत आंतरराष्ट्रीय यंत्रसामुग्री प्रदर्शनाचं उद्घाटन। खासदार धैर्यशील मानेंची प्रमुख उपस्थिती। धाराशिव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य। नगरपरिषद प्रशासनाचं दुर्लक्ष। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नाशिकच्या येवल्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घाणीचं साम्राज्य। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप। अमरावतीमध्ये वाहन चालकांचे साखळी उपोषण। मोटार वाहन कायदा रद्द करण्याची मागणी। उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अमृत कीर्तन महोत्सवाची सांगता। महोत्सवाच्या काळात गावागावांमध्ये धार्मिक वातावरण तयार। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये अक्षत कलश शोभायात्रा। टाळ मृदुंगाच्या गजरात शोभा यात्रेचं आयोजन। मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। गडचिरोलीमध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह। गडचिरोलीमधल्या तिघांना राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण। राष्ट्रवादीत नेते एकनाथ खडसेंकडनं कलशाचं पूजन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्रीराम कलश यात्रेचं आयोजन। बीडच्या अंबेजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी यात्रेसाठी भाविकांची गर्दी। समाधी परिसरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन। बुलढाण्याच्या देऊळगाव माळी गावामध्ये पांडुरंग परमार्थाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता। सोहळ्यात तब्बल 51 जोडप्यांचा होम हवन आणि पूजेमध्ये सहभाग। नव्या हवामान बदलामुळे मिरचीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात बंद। ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनाही मोठा फटका। परभणी जिल्ह्यातल्या 4.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 188 कोटी जमा। जिल्हाधिकाऱ्यांकडनं 52 मंडळात अग्रिम पीक विमा रक्कम जाहीर। शेतकऱ्यांकडनं समाधान व्यक्त। लातूरच्या जळकोटमधील ढोरसांगवी या गावामध्ये मुक्कामी असलेल्या एसटी बसमधील 40 लिटर डिझेल चोरीला। चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल।
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कोर्टामध्ये महिला वकिलाला शिव्या देणाऱ्या वकिलाला 2 वर्ष कैद, आरोपी वकिलाला 2 वर्ष कारावास आणि 10,000चा दंड. जळगावच्या भुसावळ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आकर्षक पतंग विक्रीला, नागरिकांना आकर्षक पतंगाची भुरळ. सत्यशोधक चित्रपटाला परभणीमध्ये चांगला प्रतिसाद, महिलांनी ढोल ताशांच्या गजरात पायी चित्रपटगृहात जात बघितला सिनेमा. वर्ध्यामध्ये निसर्ग सेवा समितीच्या वतीनं चित्रकला स्पर्धा, 1,500 विद्यार्थ्यांनी साकारली आकर्षक चित्र. सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलच्या गॅदरिंगमध्ये श्रीरामावर विशेष संगीत नाट्य, शाळेतील 200 विद्यार्थ्यांकडनं श्रीरामचरित्राचं सादरीकरण. अमरावतीमध्ये नव्या मोटर वाहन कायद्याविरोधात चालक आक्रमक, बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहन चालकांचं साखळी उपोषण सुरू, कायदा रद्द करण्याची मागणी. नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसमधनं आतापर्यंत केवळ 3 इच्छुकांचे अर्ज. आज रात्री 8 वाजेपर्यंत नागपूर शहर काँग्रेस इच्छुक उमेदवारांना अर्ज देणार. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींविरोधात लढण्यास इच्छुकांची संख्या कमी. विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा मतदारसंघावर भाजपचे सिटिंग खासदार, तरीही त्या जागा आम्हाला हव्या. दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते यांचा दावा. पुणे शहर काँग्रेसनं मागवले इच्छुकांचे अर्ज. इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू. शरद पवार गटाकडनं परभणीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेहबूब शेख यांच्याकडनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेच्या अनुषंगानं शरद पवार गटाकडनं तयारी सुरू. निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग आज आंध्र प्रदेशात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता. कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा उलट तपासणी. आंबेडकरांसह इतर काही जणांची देखील उलट तपासणी होण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार. पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार. पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरनं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक. आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट. तर क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देणार. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी? आमदार रवींद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारणा. मदत देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी. थंडीच्या कडाक्यामुळे मुंबईमध्ये अंड्याचे दर वाढले. उत्पादनात 10 ते 15% घट. अंड्याच्या किमतीत वाढ. किरकोळ बाजारात 7 ते 8 रुपये दरानं अंड्याची विक्री.